या घरात काही नीट होणार नाही, कोणाचंही भलं होणार नाही, कारण जगातली सगळी विघ्न संतुष्ट माणसं ह्याच घरात राहतात. कुठेत भांडी? कुठेत भांडी? एका खाल्लीत तुम्ही? सांगा ना. बाबा प्रसाद, मला खरंच काय माहित नाही यातलं. हे बघ, मी अलंकारची शपथ घेऊन सांगतोय, मला यातलं खरंच माहित नाही. अलंकारची शपथ. अरे घ्या, तुम्हीही खोट्या शपथा घ्या. एकदा शपथा घेतल्या की सुटतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इथून पुढे या घरात असं काही जरी झालं ना, प्रत्येकाला धारेवर धरीन मी, कोणालाही सोडणार नाही, सांगून ठेवतोय. प्रसाद, अरे अरे माझ्या देवा, माझ्याच घरात माझ्याच मुलाने मला चोर ठरवलं. काय किंमत केली बघा माझ्या मुलाने माझी. फुकट गेला माझा जन्म. आई, आई तू रडू नकोस ग. डोकं फिरलंय त्याचं. काय मनाला येईल ते बडबडत होता. काही नाही, वृंदाने सगळं भरवलंय त्याच्या डोक्यात. आईचा एवढा अपमान केल्यावर काय डोंबलाचं चालणार आहे त्याचं हॉटेल? आईचा कधी अपमान करू नये ग. आईला डागण्यात देऊ नये. त्यांनी नाही, कधीच भलं होत नाही मुलांचं. सासूबाई, म्हणजे राग नका म्हणू, पण एक विचारू. खरंच तुम्ही भांडी लपवली नाहीत ना? मी माझ्या मुलाची आणि माझ्या नवऱ्याची खोटी शपथ घेण्यात की निलाजरी आणि कोडगी वाटले का रे तुला? मला तर वाटतंय हे सगळं तूच केलंयस. अहो सासूबाई, मी सुद्धा अलंकारची शपथ घेतली. मी कशाला खोटं बोलेन? हे उपद्व्याप मी केले नाहीये, तू केले नाहीयेस. मग केला कोणी आणि का? चोर सापडला.